नगरपंचायत समोर आज कराटेचं प्रशिक्षण घेतलेले 4 तालुक्यातील प्रशिक्षणार्थी या ठिकाणी 150 मुलं सहभागी झालेले आहेत। आज त्यांच्या या ठिकाणी बेल्टच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। ग्रँडमास्टर कताळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मुलं प्रशिक्षण घेत आहेत आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीमध्ये त्यांना हे प्रशिक्षण मिळतंय आणि स्वसंरक्षणाचे धडे या मुलांनी या वयातच घेणं ही एक कौतुकाची गोष्ट आहे। आणि आज या ठिकाणी त्यांचं ज्या बेल्टच्या परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठी या 4ही तालुक्यातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि यापुढेही त्यांच्या भावी वाटचालीला त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। प्रात्यक्षिक परीक्षा बेल्ट परीक्षा संपन्न होणार आहे। आता उद्घाटनाचा कार्यक्रम आता 5 मिनिटात संपन्न होणार आहे। डॉक्टर नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन शिरपळ वाढवून जाणार आहेत। तर आम्ही तत्पूर्वी सर्व मुलं आणल्यात प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम संपन्न करणार आहे। गेले 38 वर्ष झालं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातली फलटण, खंडाळा, बारामती, पुरंदर या तालुक्यातली मुलं सर्व आलेली आहेत। मुलं आणि मुली कराटे एक्झरसाइजची परीक्षा आहे। बेल्ट, येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्ल्यू बेल्ट, पर्पल बेल्ट, ब्राऊन बेल्ट अशा परीक्षा होणार आहेत। तर आता लोणंदच्या नगरीमध्ये सर्व पालकांना किंवा सर्वांना गावातल्या लोकांना कळण्यासाठी आपण रायली आणलेले लोणंदचं नगरपंचायत आहे। नगरपंचायतमध्ये कारभार चालतो अख्ख्या गावाचा, म्हणून त्याला आम्ही मानवंदना घेणार आहे। याच्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर याला मानवंदना देणार। नंतर सावंत डॉक्टरला सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या हॉलमध्ये आपला दिवसभर परीक्षेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। 3 वाजता 2 वाजता बक्षीस समारंभाचा मान्यवरांच्या हस्ते आपला कार्यक्रम होणार। या धकाधकीच्या युगामध्ये कराटे शिकणं ही काळाची गरज आहे। जीवनामध्ये वामनराव पै म्हणतात, तूच आहे रे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। आईवडिलांनी जन्म दिला, मुलांच्या हातात अभ्यास करणं, चांगली टक्केवारी मिळवणं। कराटे ट्रेनिंग म्हणजे महाराष्ट्र शासनाने तायकोंदो कराटे या गेमला 5% आरक्षण दिलेलं आहे। या आरक्षणमध्ये नक्की फायदा काय? एक वन खात्यात माझा विद्यार्थी गेलता, जनरलमध्ये 265ला क्लोज झालतं आणि वन खात्यामध्ये जे खेळाडू कोटा होता त्यातनं 185ला त्याला घेतलं। म्हणजे खेळात किती ताकद आहे। एमपीसी आणि UPC होत असताना एका मार्कासाठी मुलं मागं पुढं होत असतात। या धकाधकीच्या युगामध्ये खेळाला एवढं प्राधान्य आहे। मी तर म्हणेल अख्ख्या महाराष्ट्राने, अख्ख्या शाळेने जे कराटे जिथं तिथं चालतं तिथं मुलं आपली पाठवली। लोणंदकरांनी सुद्धा याचा लाभ घेतला पाहिजे। आज तसं पाहिलं तर आम्ही आता उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर अष्टमुली व्यक्तिमत्व शिबिर, कराटे कुणी शिकवेल कराटेचा विषय वेगळा आहे। हॉर्स रायडिंग, स्केटिंग, नेमबाजी, जुदो, बॉक्सिंग, लाठीकाठी, ढानपाटा, योग विद्या असं सर्व प्रकारचं नॉलेज आम्ही देतो। गेले 38 वर्ष झालं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण कार्यक्रम घेत असतो। तिथं नियोजन आहे, मुलांनी सकाळी उठायचं कसं, राहायचं कसं, योगाची पण आपण संगत केली। एवढंच नाही, महाराष्ट्र संतांची भूमी, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, साईबाबा हे जिवंत असताना लोकांना दगडी मार यांचे सुद्धा विचार मुलांना प्रगट करण्याचा आम्ही मानस आहे आणि प्रयत्न जीवनामध्ये करत असतो। इथून पुढे सर्व लोणंदकरांना विनंती आहे, आता थोड्याच वेळात आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर
सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये जाणार आहे आणि तिथं आमचा कार्यक्रम सर्व दिवसभर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे। सर्व चारही तालुक्याच्या मुलांना बेल्ट प्रकार असतात। येलो बेल्टमध्ये 3 नंबर काढणार, ऑरेंज बेल्टमध्ये 3, ग्रीनमध्ये 3, ब्ल्यूमध्ये 3, ब्ल्यू झाल्यानंतर पर्पलमध्ये 3, पर्पल फर्स्टमध्ये 3, पर्पल 2 मध्ये 3, ब्राऊनमध्ये 1, ब्राऊनमध्ये 3, ब्राऊन सेकंडमध्ये 3 अशा पद्धतीचा आमचा उपक्रम हाती घेतोय। ह्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कामगार संपूर्ण महाराष्ट्राने मंत्रिमंडळाने असा ठराव केला पाहिजे। मी तर म्हणतो जागतिक देशाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर चीन ह्या देशामध्ये पोरगं जन्माला आलं की कराटे मार्शल आर्ट फिक्सच आहे। म्हणून ज्या वेळेला ऑलिम्पिक गेम असतात, ऑलिम्पिक गेममध्ये कुठली मुलं नंबरला लागतात तर जागतिक लेवलला चीन या देशाचा नंबर लागतो। भारतात आपल्या सर्व टेक्नॉलॉजी पण मार्शल आर्ट क्षेत्राकडे कमी बघतात। तर इथून पुढच्या मुख्यमंत्र्यांनी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा याच्याकडे लक्ष घालावं आणि प्रत्येक शाळेला असा कायदा पारित केला पाहिजे जसं ग्रामसभेला पारित होतो तसा असा कायदा प्रत्येक शाळेला कंपल्शन कराटे ट्रेनिंगचा 5वीच्या पुढे मुलांना देण्याचा मानस आहे। अशा पद्धतीचं बोलण्यासारखं भरपूर आहे। मला जी बोलावयाची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो। माझं छोटंसं मनोगत पूर्ण करतो। जय हिंद।